नमस्कार मित्रांनो. पूर्वी कसं सगळं छान छान होतं, सगळे लोक चांगले होते. आता मात्र काहीच चांगलं राहिलं नाही असं आपण नेहमी कुठेतरी कोणाला तरी बोलताना ऐकत असतो. पण ते काही खरं नाही मित्रांनो. भूतकाळात रमून राहणे हे मानसिकदृष्ट्या दुर्बल असण्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. योग्य प्लॅनिंग, आत्मविश्वास आणि मेहनत यांच्या आधारे आपण आपला वर्तमान काळसुद्धा सुंदर बनवू शकतो हे लक्षात घ्या. याची चर्चा आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पूर्वी नैतिकता होती, आता सर्वत्र अनैतिकता बोकाळली आहे. पूर्वी आचार विचार होता, आता मात्र व्यभिचार व भ्रष्टाचाराशिवाय काहीच नाही. पूर्वी माणसं गुन्ह्या गोविंदानं नांदत होती, आता मात्र सर्वत्र कलहच कलह. पूर्वी परोपकार होता, आता तोही नाही. पूर्वी माणसं सज्जन होती, आता दुर्जनांचा सुळसुळाट. पूर्वीचं आणि आताचं पालोपद कोणी सुरू केलं असेल तर समजावं हा म्हातारा झाला आहे. वर्तमानात जगण्याऐवजी हा भूतकाळातच थांबलेला आहे, आणि थांबला तो संपला हा जगाचा नियम आहे मित्रांनो. पूर्वी सर्व ऑल इज वेल होतं आणि मात्र सगळंच बिघडलंय असं कधीच असत नाही. काळानुसार, परिस्थितीनुसार चांगल्या वाईटाचं प्रमाण कमी जास्त होत असेल, परंतु सदा सर्व काळ पूर्वी चांगले आणि आता मात्र वाईट असे असूच शकत नाही. समजा 5-10 हजार वर्षापूर्वी माझा जन्म झाला असता, त्यावेळेस एखाद्याचा खून करण्याची माझी इच्छा झाली असती तर माझ्या शारीरिक बळाच्या आधारानेच मी त्याचा खून केला असता, किंवा मदतीला दगड किंवा काठी या साधनांचा वापर करून एखाद्याचा जीव मी मोठ्या मुश्किलीने घेतला असता. पण आता जर इच्छा झाली तर AK-47च्या मदतीने धडाधड एकाच वेळी अनेकांचा जीव घेऊ शकेन. म्हणजे याचा अर्थ पूर्वी मी कमी हिंसक होतो आणि आता अधिक हिंसक झालो आहे असा होत नाही. पूर्वीही मी हिंसकच होतो, पण माझ्या हिंसेला पोषक आणि पूरक साधनांचा अभाव होता, त्यामुळे मी कमी हिंसक होतो असे वाटण्याची शक्यता जास्त आहे. पण आता माझ्या हिंसेला पोषक आणि पूरक साधनांची रेलचेल आहे. ती साधनं आता मला सहज उपलब्ध आहेत. माझी हिंसक प्रवृत्ती आहे आणि माझ्या हिंसापूर्तीची साधनंही आहेत. पूर्वीचा माणूस आणि आताचा माणूस यात फरक पडला असेल तर साधनांचा. पूर्वीचा माणूस काही वेगळा होता आणि आताचा माणूस काही वेगळा आहे असे नसून, पूर्वी उपलब्ध असलेली साधनं आणि आता उपलब्ध असलेली साधनांची रेलचेल यातच फरक पडलेला आहे. या दोघांमधला फरक हेच याचे कारण असावे. चंगळवाद वाढला असे म्हणत असताना पूर्वीच्या माणसाला चंगळ करायची नव्हती आणि आताचा माणूस चंगळ करतो असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. या उलट पूर्वी साधनांचाच अभाव असल्यामुळे चंगळ करण्याचीच सोय नव्हती, परंतु आता मात्र चंगळ करण्याची संधी आहे असे म्हणणे अधिक बरोबर होईल. संधीच मिळाली नाही म्हणून वाट्याला आलेलं वैराग्य संधी मिळताच भोग व चंगळवादाकडे धावत असेल तर नवल नाही. माणूस आहे तसाच आहे. या माणसात एक जनावर आहेच. माणसातील जनावर माणसाळण्यासाठी अखंड अविरत निरंतर प्रयत्न हे संतांनी, महापुरुषांनी केले. या प्रयत्नांच्या साखळीलाच खरे तर संस्कृती म्हटले जाते. जोपर्यंत बाहेरची परिस्थिती माणसातील माणुसकीला पोषक आहे तोपर्यंत त्याची माणुसकी प्रकर्षाने वाढीस लागलेली दिसते. पण बाहेरची परिस्थिती त्याच्यातील जनावराला पोषक असेल तर हा जनावरही बऱ्याच वेळा माजलेला दिसतो. जेव्हा जेव्हा माणसासमोर व्यापक स्वार्थ असतो तेव्हा तेव्हा त्याचे छोटे छोटे स्वार्थ हे तात्पुरते बाजूला ठेवले जातात. स्वातंत्र्याच्या चळवळीत माणसं निस्वार्थी होती, पण आता मात्र माणसं स्वार्थी झाली आहेत अशा प्रकारचे विधानही फारसे बरोबर असत नाही. स्वातंत्र्याच्या लढ्यातही माणसं तीच व तशीच होती. फक्त व्यापक स्वार्थासाठी त्यांनी काही काळ आपले छोटे छोटे स्वार्थ गुंडाळून ठेवले होते, त्यामुळे ती निस्वार्थ वाटत होती, एवढाच त्याचा अर्थ आहे. आजही जेव्हा देशात आपापसात भांडणं आहेत, मारामाऱ्या आहेत, आरोप प्रत्यारोप आहेत, अशा अवस्थेत परकीय देशाचे आक्रमण होऊ द्या, आपल्या देशातील लोक तात्काळ एकत्र येतात. हे दृश्य तर आपण नेहमीच अनुभवलेले आहे. चीन व पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेस हा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेसही माणसातील माणुसकी जागी झाल्याचा प्रत्यय मोठ्या प्रमाणात येतो. संकटकाळी परस्परातील भांडणं बाजूला ठेवून माणसं संकटाशी लढतात, तेव्हा ती परस्परांच्या मदतीला देखील धावतात. पण तीच माणसं संकट निघून जाताच परस्परांचा जीव घ्यायला धावतात, हेही मात्र तितकंच खरं आहे. माणूस असा की तसा, चांगला की वाईट, सज्जन की दुर्जन, नैतिक की अनैतिक, योगी की भोगी, शैतान की परमेश्वर, अशा दोन टोकावर कधीच स्थिर असत नाही. असलाच तर या परस्पर विरोधी दोन टोकांच्या मध्ये कायम झुलत असतो.
बाहेरची परिस्थिती त्याच्यातील परमेश्वरी अंशाला पोषक असेल तर त्यातील परमेश्वराचे दर्शन घडून येते, पण परिस्थिती त्याच्यातील सैतानाला जर पोषक असेल तर त्या सैतानाचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. एकाच माणसामध्ये परमेश्वरासोबत सैतानाचे दर्शन घडून येते. एकूणच काय तर माणूस हा केवळ काळ्या किंवा पांढऱ्या अशा रंगांमध्ये वा दुर्गुणांमध्ये सद्गुणांमध्ये विभागता येत नाही. तो केवळ काळाही असू शकत नाही, पांढराही असू शकत नाही. असला तर तो याच्यामध्ये कुठेही असू शकतो. त्यामुळे पूर्वी असे होते आणि आता तसे झालेले आहे, यामध्ये फारसे काही तथ्य नाही. म्हणून आपण सर्वांनीच वर्तमान काळात जगायला शिकलं पाहिजे. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा विचार करणं कृपया सोडून द्या आणि आनंदी आयुष्य जगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.